नाही, मी आता ठरवलंय की सगळे पिक्चर मी मराठीत करून नंतर हिंदीत करून डब करणार. कारण आपण फक्त ते जो कॉन्फिडन्स आहे ना साऊथच्या लोकांमध्ये, तो आपल्यात का नाही. आपल्याकडे चांगले मेकर आहेत, आपल्याकडे चांगले सब्जेक्ट्स आहेत, कुठेतरी आपण पाठी राहतोय का. म्हणजे जसं मी एक्झाम्पल देतो कन्नड सिनेमाचा. कन्नड सिनेमा हा आपल्यासारखाच होता. त्यांची कर्नाटकमध्ये परिस्थिती मराठीसारखीच होती आणि तिकडे तमिळची आणि तेलुगूची दादागिरी चालायची. पण तिकडे कुठल्या तरी एका गृहस्थाला सद्गृहस्थाला असं विचार आला की आपण एक पिक्चर करूया खर्च करून. तेव्हा त्यांनी KGF बनवला, मग कुठेतरी कंटारा बनवला. आणि आज प्रूव्ह झालंय की तुम्ही चांगला द्या, तुम्ही हिंदीच्या तोडीचा पिक्चर द्या, आपण सगळ्यांना पळवू शकतो. कुठल्याही सिनेमाचं स्वागत आहे, पण मराठी सिनेमा मागे पडता का मध्ये. आणला इथे मराठी माणसाने मराठी सिनेमा रे ह्या देशात. म्हणजे आज कंटाराने तशी चपराक मारली ना, 10 दिवसात जवळजवळ 450 कोटी रुपये धंदा केले त्यांनी. कुठेतरी हा कन्नडा सिनेमा. पण मी त्या दिवसाची वाट बघतो जेव्हा एक मराठी सिनेमा 450 कोटी करेल आणि करेल.